भंगार मालाने भरलेला ट्रक चोरून स्क्रॅप करून विकणारे आरोपी ट्रक मालकासह जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरात मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत 3/4/2025 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास द्वारका वजन काटा सर्व्हिस रोडच्या कडेला वडाळा नाका नाशिक येथून भंगार माल भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरून नेला. त्याबाबत फिर्यादी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केलं होतं. त्या अनुषंगानं सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला टाटा कंपनीचा ट्रकच्या मालकाचा आहे. त्याच मालकाने सदरचा ट्रक व ट्रकमधील भंगार माल हा चोरून घेऊन जाऊन त्या बदल्यात अर्धा हिस्सा मला द्यायचा असं ट्रक मालकाच्या सांगण्यावरून सलीम शेख याने त्याचे साथीदार नाविद शेख व वाईद तसेच ड्रायव्हर सोनू उर्फ फरहान याचे मदतीनं चोरून नेलेल्या ट्रक व भंगार मालाची विल्हेवाट लावली. सदर आरोपींपैकी सलीम शेख व नाविद शेख याने दोघे राजस्थानीतून ट्रॅव्हल्सच्या गाडीमध्ये बसून मालेगावकडे जाणार आहे अशी माहिती मिळाल्यानं त्या अनुषंगानं नमूद पथकानं शासकीय तसेच खासगी वाहनानं धुळे येथील लळिंग टोल नाका येथे जाऊन सापळा रचून एका खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असलेल्या सलीम रशीद शेख, नाविद आरिफ शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा टाटा कंपनीचे ट्रकचे मालक साहिल हनीफ शेख यांचे सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. त्यांना सदर गुन्ह्यातील चोरून नेलेला ट्रक व भंगार माल कोठे आहे याबाबत विचारलं असता आरोपी सलीम रशीद शेख यांनी सांगितलं की सदर गुन्ह्यातील चोरून नेलेला ट्रक स्क्रॅप करून व ट्रकमधील भंगार माल हा दुसऱ्या ट्रकमध्ये घालून जालना येथे भाग्यलक्ष्मी कंपनीत नेऊन विकलाय. त्या बदल्यात 7 लाख रुपये भाग्यलक्ष्मी कंपनीच्या मालकाने दिले असल्याचं शेळ्या वाट्याला आले. 3 लाख रुपये रोख रकमेचा मुद्देमाल त्यांनी काढून दिल्यानं तो पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आलाय. आरोपीला पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. वृत्तसंकलन रफिक सय्यद.